किर्रेदुर्ग भाग 3. पहाटेच्या थंड वातावरणात जग अजूनही घनदाट धुक्यात लपेटलेले होते. यशवर्धन हळूच सुधाकरच्या मंद प्रकाशित खोलीत शिरला. खोलीतील हवा अनामिक भीतीने भरलेली वाटत होती. जणू काही अजूनही अदृश्य शक्ती तिच्या काठावर घुटमाळत होत्या. सुधाकर झोपलेला होता. त्याचे कपाळ चिंतित मन दर्शवित होते. यशवर्धनने त्याला हात लावून बघितले. सर्व अलबेल आहे बघून तो खोलीबाहेर पडला. सकाळी उठल्या उठल्या चहाची सवय असल्यामुळे यशवर्धनने लगेच किचनमध्ये गेला. चहा बनवला आणि घराच्या दिवाणखान्यात एका खुर्चीत बसून चहा पिऊ लागला. त्याने संपूर्ण घरावर एक नजर फिरवली. वातावरण अजूनही भयानक आणि भारलेले वाटत होते. रात्रीच्या घटनेची साक्ष म्हणून वस्तू घरभर विखुरल्या होत्या. भिंतीवर रक्त आणि मांसाचे तुकडे आता काळपट दिसत होते. यशवर्धनने अचानक आठवले, अरेच्चा, सुधाकरची बायको आणि मुलगी कुठे आहे? घरात फक्त सुधाकरच दिसत आहे, बाकी कोणीही नाही. त्याने उठून घरभर शोधाशोध केली, परंतु पूर्ण घर रिकामे होते. सुधाकरला जाग आली की त्यालाच विचारू असा विचार करून यशवर्धन परत खुर्चीवर बसला आणि त्याने चहा संपवला. चहा संपताच त्याच्या मनातील विचार आणखी स्पष्ट होऊ लागले. एव्हाना 6 वाजले होते. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर त्याला उगवत्या सूर्याची चिन्हे दिसू लागली. सूर्यकिरणांनी क्षितिजावर लालिमा पसरला होता. अंधाराच्या पाशाशी झुंज देत असलेला तीव्र विरोध भासत यशवर्धनने प्रातःविधी उरकले. आंघोळ केल्यानंतर ओल्या अंगाचे झाडू शोधून घराच्या मध्यभागी एक जागा स्वच्छ केली. अजूनही सुधाकरच्या खोलीत काही हालचाल दिसत नव्हती. यशवर्धनने त्याची बॅग उघडली आणि त्यातून रांगोळी काढून त्या स्वच्छ केलेल्या जागेवर स्वास्तिक काढले. मग लाल कपड्यात गुंडाळलेली महादेवाची पिंड बाहेर काढून तिची त्या स्वास्तिकच्या मध्यभागी स्थापना केली. आता प्राणप्रतिष्ठा विधी करण्याचा होता, कारण प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय त्या दगडी मूर्तीमध्ये देवत्वाचा संचार होऊ शकत नव्हता. त्याने विधीला सुरुवात केली. तो हा फक्त देवत्वाचे आमंत्रण देण्यासाठी नव्हे, तर किर्रेदुर्ग वर चालून आलेल्या भयावह शक्तींना परतावून लावण्यासाठी करत होता. घरातील वातावरणात एक बदल जाणवू लागला. जसा जसा विधी पूर्ण होत गेला, घरातील सर्व सावट दूर होऊ लागले आणि एक प्रसन्न वातावरण तयार झाले. विधी संपल्यावर यशवर्धनने महादेवाला साष्टांग नमस्कार केला आणि उभा राहिला. इतक्यात सुधाकर बेडरूममधून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर रात्रीच्या घटनेचा थकवा स्पष्ट दिसत होता, परंतु घरात निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित झळकले. यशवर्धन त्याच्याजवळ गेला आणि त्याला खुर्चीवर बसवले. कसे वाटते आहे आता? जास्त दुखते आहे का? यशवर्धनने सुधाकरच्या खांद्यावरील जखमेची पाहणी करत विचारले. सुधाकर हळू आवाजात उत्तरला, नाही, थोडा थकवा आहे फक्त, बाकी आहे काही नाही, पण मला प्रसन्न वाटते आहे. बस, मी चहा करून आणतो, म्हणत यशवर्धन किचनकडे निघून गेला. थोड्या वेळाने चहा पिऊन झाल्यावर सुधाकर प्रातःविधी उरकण्यासाठी गेला. यशवर्धन परत खुर्चीत बसला आणि बॅगमधून एक जुना ग्रंथ काढून त्यात
काहीतरी शोधू लागला. बराच वेळ पाने चाळून झाल्यावर यशवर्धनने ग्रंथ बाजूला ठेवला आणि सुधाकरच्या येण्याची वाट बघत खिडकीतून रस्त्याकडे नजर टाकली. त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. तो उठून खिडकीजवळ गेला. वेशीच्या दिशेने बघत, येथूनच रात्री कोणीतरी काहीतरी ओढत नेले. काय असेल ते? कोण असेल? गावातून परत एखादा माणूस तर नसेल नेला? तो स्वतःशीच बोलत होता. काल रात्री आल्यावर सुधाकर तो अशा प्रसंगात होता. आपल्याला बोलण्याला वेळच मिळाला नाही. आता त्याच्याकडून सर्व काही माहिती करून घ्यावे लागेल. त्याशिवाय आपल्याला पुढची योजना आखता यायची नाही. स्वरमग्न होत तो विचार करत अजूनही बाहेरच बघत होता. गाव तसे चांगले मोठे होते. दिवस उजडून बराच वेळ झाला होता, पण अजून त्याला रस्त्यावर चिटपाखरूही दिसले नव्हते. गावात पसरलेल्या दहशतीची तीव्रता यावरूनच समजत होती. बाहेरच्या वातावरणातील शांतता त्याला बेचैन करत होती. यशच्या मनात अस्वस्थता होती. तो विचार करत होता, खरेच जंगलात काय असेल? कदाचित हे फक्त याच्या मनाचे भ्रम तर नसतील, पण जर भ्रम जर असते तर कालच्या सर्व घटनांचे स्पष्टीकरण कसे करणार? हा पण प्रश्न त्याला पडला होता. यशने मनाशी काहीतरी ठरवले. आता हा बाहेर आला की लगेच त्याच्याशी बोलायचे. त्याच्याकडून गावातल्या सर्व विचित्र घटना जाणून घ्यायच्या. विशेषतः त्या लोकाबद्दल जे गेल्या काही महिन्यात अचानक गायब झाले होते. इतक्यात दरवाजा उघडत आणि सुधाकर बाहेर आला. त्याच्या डोक्यामध्ये एक चमक होती आणि तो आता प्रसन्न दिसत होता. सुधाकर येऊन पायरीवर बसला. यश तात्काळ उठून त्याच्याकडे गेला. कसा आहे सुधाकर? यशने विचारले. मी ठीक आहे, सुधाकरने हसत उत्तर दिले. पण त्याच्या आवाजात काहीतरी दडलेले होते. मगाशी केलेल्या विधीत पूजनामुळे त्याला प्रसन्न जरी वाटत असले तरी आता कुठेतरी अजूनही भीतीचा पगडा होताच. यश ते जाणले. त्याने थेट विषयालाच हात घातला. सुधाकर, रात्री काही आपल्याला बोलायला जमले नाही. आता मात्र मला इथून मागच्या सर्व घटना सांग. म्हणजे मला पुढे काय करावयाचे ते ठरवता येईल. सुधाकर काही क्षण शांत राहून म्हणाला, होय, सर्व काही सांगतो. गेल्या काही महिन्यात अनेक लोक अचानक गायब झाली आहेत. कोणालाही माहीत नाही की ते कोठे गेले. यशने पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. गायब होण्यामागची काही कथा तू तुझ्या कानाने ऐकली किंवा डोळ्याने बघितलेले काहीतरी सांगू शकतोस का? हो, अनेक वेळा ऐकले आहे. जे लोक जंगलात जवळ गेले आणि पुन्हा परतले नाहीत. पहिल्यांदा रामू गायब झाला, नंतर रमेश आणि सुनील. तिघे पण गायी चारण्यासाठी जंगलाच्या बाजूला जात. त्यानंतर मात्र कोणी जंगलाकडे फिरकण्यास झाले नाही. पण मग नंतर बेरात्री गावातून आवाज यायला लागले. सकाळी झाली की समजायचे की कोणीतरी गायब झाले आहे. आतापर्यंत 18 जण गायब झाले आहेत. आता परिस्थिती इतकी खराब झाली आहे की गावात कोणीही रात्री काय दिवसा पण बाहेर जायचे धाडस करत नाही. सुधाकरच्या शब्दांमध्ये जडपणा
आला होता आणि यशला जाणवले की त्याच्या श्वासाची गती वाढली आहे. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.